अजित पवारांचं निधन होऊन 2 महिने उलटून गेले आणि आता बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे. बारामतीमध्ये अजितदादांच्या जाग्यावर आमदार कोण होणार? सुनेत्रा पवारांनी अर्ज भरलेला आहे आणि आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे आणि ती माहिती म्हणजे शरद पवार सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार देणार. जर असं झालं तर नेमकं काय होईल? शरद पवारांनी जर सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार दिला तर शरद पवारांचा उमेदवार निवडून येणार का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवारांकडे असा दांडगा उमेदवार नेमका कोण आहे? हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार, मी रणजित. मंडळी, आपल्याला माहित आहे अजित पवारांचं निधन झालंय. निधन झाल्यानंतर राजकारणामध्ये कशा प्रकारे उलटफेरी हे आपण पाहिलेल्या आहेत. एक महत्वाचं म्हणजे तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांच्यावर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोकांनी टीकेची झोड उठवलेली. राष्ट्रवादी पक्ष हा एक सगळ्यात महत्वाचा यांचा लॉस काय झालेला आहे, तोटा काय झालेला आहे अजित पवार गेल्यापासून, तो म्हणजे या माणसामुळे एक वेगळ्या नजरेनं लोक त्या पक्षाकडे पाहायला लागलेले आहेत. आणि दादा गेल्यानंतर एक महत्वाची चर्चा सुरू झाली होती आणि ती चर्चा म्हणजे विलनीकरांची. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी ज्या आहेत त्या मर्ज करायच्या, एकामेकात गुंतवायच्या आणि एकमेकात गुंतवून पुन्हा पुन्हा एकदा जी जुनी राष्ट्रवादी होती, शरद पवारांकडे राष्ट्रवादी होती, ती राष्ट्रवादी पुन्हा एकदा घडवून आणायची, अशा प्रकार सुद्धा काही लोकांचं म्हणणं होतं आणि काही लोकांनी याच्यावर चर्चा केलेल्या होत्या. मात्र सुनेत्रा पवारांनी असं काय केलं? सुनेत्रा पवारांनी अशी जादू केली किंवा सुनेत्रा पवारांनी अशी तट लावून धरली की त्यांनी सांगितलं, आम्ही कुठेही मर्ज होऊ देणार नाही, आम्ही कुठल्याही चर्चेमध्ये सहभागी होणार नाही आणि आम्ही आमचा पक्ष घेऊन चालणार. शरद पवारांची, सुनेत्रा पवारांची दोन्ही बाजू वेगवेगळ्या झाल्या. आता या बाजू जर वेगवेगळ्या झालेल्या आहेत तर महत्वाचं आहे की दोन्ही उमेदवार हे विरोधात सुद्धा लढू शकतात. अजित पवार ज्यावेळेस होते त्यावेळेस सुद्धा खासदारकीची निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या विरोधामध्ये सुप्रिया सुळे उभा राहिल्या होत्या आणि अजित पवार त्यावेळेस महत्वाचा पैलू होते. अजित पवार त्यावेळेस होते तरी सुद्धा त्या ठिकाणी बारामतीमध्ये खासदार म्हणून सुनेत्रा पवार निवडून आल्या नाहीत, सुप्रिया सुळे निवडून आल्या. त्याच्या मागची सुद्धा महत्वाची कारणे आहेत, ती म्हणजे सुप्रिया सुळे यांनी केलेली आजपर्यंतची कामे. सुनेत्रा पवार यांना कुठलाही राजकीय अनुभव नव्हता, राजकारणाचा अनुभव नव्हता. मात्र आता चित्र बदललेलं आहे, आता चित्र वेगळे आणि आता एक महत्वाचा एक भाग सुनेत्रा पवारांकडे आहे आणि तो म्हणजे आहे की आत्मीयता, माणसाची माणुसकी आणि अजितदादा गेल्याचं जे काय आहे ते भांडवल. काही लोक म्हणतील याला आता भांडवल आहे किंवा संवेदना आहेत किंवा एक आपुलकीची भावना आहे अजितदादा गेल्यामुळे. आणि याच गोष्टीचा फायदा जन म्हणतो की आपण जनमानसाच्या इथून आपल्याला मनातून हृदयाचा फायदा तो सुनेत्रा पवार आता घेण्याचा एक महत्वाचा त्याच्यामधला मुद्दा मानला जातोय. आणि याचा फायदा होऊ न द्यायचा किंवा राष्ट्रवादीचं मर्ज करायचे नाहीये, राष्ट्रवादी तुम्ही विरोधातच चालणार आहात, तर शरद पवारांनी सुद्धा एक निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे की सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा का, हा विचार शरद पवारांचा आहे. आणि असा उमेदवार भेटतो का, अशी सुद्धा चाचपणी सध्या शरद पवार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि शरद पवारांनी अशा प्रकारची माहिती मागवलेली आहे की आत्ताचा आपण जर उमेदवार दिला तर कोणता उमेदवार सक्षम आहे की जो निवडून येऊ शकतो, कोणता उमेदवार असा आहे की त्या भागामध्ये बारामतीमध्ये अजितदादा गेल्यानंतर सुद्धा त्याचे वर्चस्व टिकून राहू शकतो. आणि एक महत्वाचं म्हणजे शरद पवारांनी दिलेला उमेदवार आणि अजित पवार आणि शरद पवारचं नातं आणि राष्ट्रवादीची प्रतिमा, जी मलिन झालेली प्रतिमा आहे, त्या प्रतिमेचा फायदा खरंच होणार का? आणि अशा प्रकारच्या गोष्टीनं आता या गोष्टीमध्ये म्हणजे बारामतीमध्ये शरद पवारांनी जर उमेदवार दिला तर शरद पवारांची जी काही चाचपणी सुरू आहे त्या चाचपणीमध्ये जर त्यांना योग्य उमेदवार सापडला आणि त्यांनी जर ह्याच्यामध्ये उमेदवार त्यांच्यावर उभा केला तर नेमकं काय होईल? भयावहता निर्माण होईल. सगळ्यात महत्वाचे कारण राष्ट्रवादी बारामती
शरद पवारांनाही तेवढंच मानते, बारामती अजित पवारांनाही तेवढंच मानते आणि बारामती पवारांना म्हणजे पवार कुटुंबियांनाही तेवढंच मानते. मर्ज केलेलं पवार कुटुंब, एकत्रित पवार कुटुंब. मग आता जर यांच्या विरोधामध्ये बिनविरोध व्हावी म्हणून जी निवडणूक म्हणत होते, त्या सुनेत्रा पवारांच्या विरोधामध्ये बरेच उमेदवार हे उभे राहिलेले आहेत आणि तिथला एक मोठा उमेदवार सुद्धा जे की अजित पवारांच्या विरोधात सुद्धा उभारला होता, तो सुद्धा आता रिंगणामध्ये उतरल्याचं दिसून येत आहे. बघणं महत्वाचं आहे नेमकं काय घडतंय, काय होतंय. कारण एक खूप अटीतटीची आणि महत्वाची अजितदादा गेल्यानंतरची ही निवडणूक आहे. तुम्हाला काय वाटतंय शरद पवार उमेदवार देतील का? देतील तर निवडून येऊ शकतो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.